ही माया नदीत तरुण जाण्यासाठी अनेक अनेक साधकांनी या ठिकाणी आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्या ज्ञानाच्या जोरावर, आपल्या साधनेच्या जोरावर त्यांनी माया नदी तरुण जाण्यासाठी प्रयत्न केले. ऐका, 7व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी वर्णन केले. दैवेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव प्रपद्यन्ते माया मेता तरंती. ते तरण्यासाठी, तरुण जाण्यासाठी त्या ठिकाणी ऐका अनेक जणांनी प्रयत्न केले. परंतु या क्रियापदाचा आधार घेऊन माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्या ठिकाणी ऐका, माया एक प्रकारची नदी आहे. त्या ठिकाणी ऐका, नदीला त्या ठिकाणी पूर येण्यासाठी महाराज त्या ठिकाणी ओढे नाले त्या ठिकाणी ऐका, ओढ्या नाल्याने पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये यावं लागतं. नदीला 2 तट असतात. त्या ठिकाणी ऐका, त्या नदीमध्ये मासे असतात, मगरी असतात. याचं स्वरूप माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि अशा माया नदीत तरुण जाण्यासाठी त्या अनेक साधनाचा अवलंब ज्यांनी केला होता की माया नदी आम्ही तरुण जाऊ, त्यावेळेस ऐका ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तरुण जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एक स्वयंबुद्धीच्या बाही निरगाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोई गर्वेची गिळले. आधार घ्यावा लागेल. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायाने त्या ठिकाणी काही साधकांनी प्रश्न केला, महाराज त्या ठिकाणी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, त्या ठिकाणी भाऊ नदी तरुण जाण्यासाठी या ठिकाणी नामचिंतन घेतलं पाहिजे. सगळ्या आम्हाला गोष्टी आता पटलेल्या आहेत, परंतु वेदाचा उपनिषदाचा अनेक गोष्टीचा आम्ही अभ्यास केलेला आहे, परंतु आता आमचा काय झालाय, गोंधळ झालेला आहे. आम्ही कोणती साधना केली पाहिजे. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व संत जमा केली महाराज त्या ठिकाणी आणि संमेलन घेतलं. आणि संमेलन घेतल्याच्या नंतर म्हणले लोकांतामध्ये नको, लोकांतामध्ये महाराज त्या ठिकाणी अनेक बुद्धीचे तरंग आहेत, लक्षात ठेवा. म्हणून एकांतामध्ये गेले आणि एकांतामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका वेद बघितले, उपनिषद बघितले, पुराण बघितले, सगळं काय शास्त्राचा दांडोळा घेतला. आणि दांडोळा घेतल्याच्या नंतर त्या एक तौलनिक असा तक्ता बनवला. कोणती साधना याच्यामध्ये आली, वेदामध्ये कोणती साधना आहे, उपनिषदामध्ये कोणती साधना आहे, त्याचं फल काय, साधना जर चुकली तर दंड काय आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीचा त्या ठिकाणी सगळा शास्त्राचा धांडोळा घेतला. आणि धांडोळा घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त जे गुण प्राप्त झाले ते कशाला, 18 पुराण हरिसे गाते, 18 पुराण हरिसे गाते, हरिसे गाते, 18 पुराण साही शास्त्री कारण 18 पुराण हरिशी गाती. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याला सगळे शास्त्र त्या ठिकाणी शरण गेलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी ऐका, नाम साधना हे काय आहे, सर्वात श्रेष्ठ सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार. लक्षात ठेवा, भवसागर भव नदी तरुण जाणं एवढी सोपी गोष्ट नाही, परंतु संत सांगतात या ठिकाणी ऐका, भगवान परमात्मा त्या ठिकाणी पंढरपूरला उभा आहे आणि त्या देवाने या ठिकाणी कटेवरती हात त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि हात ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला मला सांगतोय, या माझ्याकडे, या माझ्याकडे, या भवसागराचं जे काय पाणी आहे ते कमरेच्या वरी नाही. चिंता करू नका त्या भवसागराची, फक्त तुम्ही काय करा, माझ्याकडे निष्ठे